तर गडचिरोलीतल्या नक्षली आणि अतिसंवेदनशील भागातही मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नक्षली भाग असूनही नेहमीच नागरिकांमध्ये राहणारा मी माणूस आहे अशी भूमिका कृष्णा गजबे यांनी केली आहे. कृष्णा गजबे हे भाजपचे आरमोरीचे उमेदवार, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी. बघूया. मतदान झालेलं आहे. आता आपण आरमोरी विधानसभेमधील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार आहेत कृष्णाजी गजबे यांच्याकडे आलो. आपण जाणून घेऊया मतदानाच्या पेट्या या स्ट्रॉंग रूममध्ये जमा झालेल्या आहेत. त्यांच्या मनात काय नेमकं काय चालू आहे, धावपळ काय होत आहे, आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर आता मतदानाच्या पेट्या जमा झालेल्या आहेत आणि काय नित्यक्रम आहे, तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे मनात काही भीती आहे का, काय वाटतं तुम्हाला? अरे शंकाच नाही, कारण काल मतदान झालं. 3 वाजेपर्यंत मतदान होतं, पण काही मतदान केंद्रावरती वेळ झाला. 6-6:30 वाजेपर्यंत त्यांचं मतदान त्या ठिकाणी झालं. परंतु मी तुम्हाला विश्वासित करून सांगतो की गेल्या 10 वर्षापासून मी जनतेचा एक प्रतिनिधी, जनतेचा एक सेवक म्हणून सतत माझी ही दिनचर्या होती काम करण्याची, त्यांच्यासोबत दुःखामध्ये जाण्याची, त्यांच्यासोबत राहण्याची ही दिनचर्या होती. त्याच्यामुळे काल मतदान झालं, त्याच्यामध्ये जनता जनार्दनचं आणि मतदार बंधूंनी मला मतरूपी इतकं आशीर्वाद मला मिळणार आहे का, चांगला आशीर्वाद मला मिळणार आहे. आणि त्या आशीर्वादाचं नक्कीच त्याचं मी फल हा नक्की मला हा मिळणार आहे. कारण जनता जनार्दन आज मी ज्या वेळेला माझी ते आता तर हे मी प्रतिनिधी आणि निवडणूक उमेदवार म्हणून मी होतो कालपर्यंत, ते ह्या केलं जनतेसोबत. पण माझी दिनचर्या ही सुरूच आहे. आज सकाळी 9 वाजता प्रेस झालो. पुन्हा मला एक निरोप आला का माझ्या कार्यकर्त्याचे वडील मरण पावले सांगलीला, म्हणून तिथं गेलो. एका ठिकाणी कार्यक्रम होता, तिथं गेलो. आज तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये वाट बघत होते. मी खरंच माझी दिनचर्या आहे का समाजामध्ये नाही, समाजात जायचं, जनतेमध्ये आपण कसं जातो ही माझी सतत सुरू राहणार आहे. आज काय 23 तारखेला रिझल्ट आहे, मला त्या रिझल्टचा कधीही मला असा भय नाही किंवा मी त्याच्यावरती अवलंबून नाहीये. जो होणार आहे तो होणारच आहे. पण माझी मात्र दैनंदिन दिनचर्या आहे ही अशीच माझी जनतेची सेवा करण्यासाठी माझी राहणार आहे.